नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेतकरी राजा या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, पावसाच्या खूप मोठ्या प्रतीक्षेनंतर आता जोरदार पावसाला सुरुवात होत आहे. 20, 21 आणि 22 जून रोजी राज्याच्या बऱ्याच भागामध्ये जोरदार वादळी वारे, विजांचा गडगडाट आणि आपल्याला मोसमी पाऊस बघायला मिळणार आहे. पावसाचा जोर वाढतोय. छोटीशी अपडेट आहे. 20, 21, 22 या तारखेला होणाऱ्या पावसाचा आढावा आपण सविस्तर बघणार आहोत. जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, बेल आयकॉन बटन प्रेस करा दररोजच्या अपडेट्ससाठी. चला तर सविस्तर जाणून घेऊया. सुरुवातीला आपण बघणार आहोत 20 जून रोजी होणाऱ्या पावसाला. तर 20 जून रोजी किनारपट्टीचा परिसर जर बघितला तर किनारपट्टीला पावसाची शक्यता आहे. हलक्या स्वरूपात पाऊस बघायला मिळू शकतो. हलक्या मध्यम स्वरूपात पावसाची शक्यता आहे. जोर फार काही नाही. मात्र 20 जून रोजी किनारपट्टीला पावसाचा जोर वाढतोय. हा जो काही सर्व परिसर आहे, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, पुणे, रायगड, मुंबई, पालघर या ठिकाणी हलक्या मध्यम सरींची शक्यता आहे. सोबतच नाशिक जिल्ह्याच्या काही भागामध्ये आपल्याला पाऊस बघायला मिळू शकतोय 20 जून रोजी. आणि मित्रांनो, पावसाचा जोर जो वाढतोय तो विदर्भात वाढतोय. विदर्भामध्ये जर बघितला हा जो काही परिसर आहे नागपूर जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये आपल्याला पाऊस बघायला मिळू शकतोय. नागपूर तसेच कोंडाली, काटोल, नरखेड हा जो सर्व परिसर आहे, सौसर तसेच सावनेर, रामटेक लगतचा काही परिसर आहे, या ठिकाणी विजांचा गडगडाट आणि पाऊस बघायला मिळू शकतो. जोरदार स्वरूपात या ठिकाणी पाऊस होण्याची शक्यता आहे. आणि भंडारा जिल्ह्याकडे जर बघितलं तर भंडारा जिल्ह्याच्या देखील बऱ्याच भागामध्ये पावसाची शक्यता आहे. भंडारा जिल्ह्यामध्ये नागपूरपेक्षाही जोर जास्त वाढतोय. 20 जून रोजी मौदा, रामटेक तसेच तुमसर, तिरोरा लगतचा जो काही परिसर आहे भंडारा, या सर्व भागामध्ये विजांचा कडकडाट जोरदार स्वरूपात पाऊस होण्याची शक्यता आहे. दक्षिण भागाकडे देखील पावसाची शक्यता. हा जो काही परिसर आहे उमरेड, खैरगाव, भिवापूर, पवनी, गोथंगाव, वडियल या परिसरामध्ये देखील पाऊस बघायला मिळू शकतोय. आणि नागपूर आणि भंडारापेक्षाही जोर जास्त वाढतोय गोंदिया जिल्ह्यामध्ये 20 जून रोजी आपल्याला मुसळधार पाऊस बघायला मिळू शकतो. हा जो काही सर्व परिसर आहे गोंदिया जिल्ह्याचा, तिरोरा, चांगझरी, गोंदिया तसेच हा जो परिसर आहे गोरेगाव, आमगाव या सर्व परिसरामध्ये विजांचा गडगडाट जोरदार असा पाऊस या ठिकाणी आणि आसपासच्या काही परिसरामध्ये आपल्याला बघायला मिळू शकतोय. गोंदिया जिल्ह्यामध्ये नागपूर आणि भंडारापेक्षाही जोर जास्त वाढतोय मित्रांनो. तसेच हा जो काही परिसर आहे गडचिरोली जिल्ह्याकडे देखील जोरदार पावसाची शक्यता आहे. मात्र गडचिरोली जिल्ह्याच्या काही भागामध्ये पावसाचा जोर थोडा कमी स्वरूपात बघायला मिळू शकतोय. हा जो काही चंद्रपूर जिल्ह्याचा परिसर आहे, चंद्रपूरकडे पावसाचा जोर कमी आहे. तसंच गडचिरोली जिल्ह्याचा दक्षिण परिसर आहे, या ठिकाणी पावसाचा जोर थोडा कमी स्वरूपात बघायला मिळू शकतोय. म्हणजे नागपूर, भंडारा आणि गोंदिया, गडचिरोली या ठिकाणी विजांचा गडगडाट पावसाचा जोर वाढतोय 20 जून रोजी. तर बाकी भागाकडे जर बघितलं तर बाकी भागाकडे 20 जून रोजी पावसाचा जोर फार काही नाही, कमी स्वरूपात आहे. एकंदरीत जर बघितलं तर 20 जून रोजी आपल्याला हा जो काही किनारपट्टीचा परिसर आहे, किनारपट्टीला पाऊस बघायला मिळू शकतोय. तसेच विदर्भामध्ये काही भागांमध्ये, पूर्व भागाकडे विदर्भामध्ये पावसाची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात, खानदेशात पावसाचा जोर कमी आहे 20 जून रोजी. तर मित्रांनो, आता 21 जूनचं वातावरण बघूया काय आहे. तर 21 जूनला जर बघितलं तर 21 जूनच्या सकाळच्या वातावरणामध्ये पावसाची शक्यता फार काही नाही. तसेच दुपारचे वातावरण जर बघितले, दुपारच्या वातावरणामध्ये किनारपट्टीला पावसाचा जोर वाढतोय. किनारपट्टीला बऱ्याच भागामध्ये आपल्याला पाऊस बघायला मिळू शकतोय दुपारच्या वातावरणामध्ये. तर किनारपट्टीला जर बघितला हा जो काही परिसर आहे ना किनारपट्टीच्या बऱ्याच भागामध्ये विजांचा गडगडाट आणि पाऊस बघायला मिळू शकतोय. तर या ठिकाणी सिंधुदुर्ग, रत्नागिरी, मुंबई तसेच पालघर, ठाणे, रायगड जिल्ह्याकडे पावसाची शक्यता आहे. हलक्या मध्यम स्वरूपात या ठिकाणी पाऊस बघायला मिळू शकतोय. तसेच सायंकाळच्या वातावरणामध्ये जबरदस्त पावसाचा जोर वाढतोय. तर मित्रांनो, सायंकाळचे जर वातावरण बघितले 21 जूनचे तर सायंकाळच्या वातावरणामध्ये बऱ्याच भागामध्ये पावसाचा जोर वाढतोय. तर यामध्ये आपल्याला पाऊस बघायला मिळू शकतो मित्रांनो. सायंकाळच्या वातावरणामध्ये 21 जूनला सिंधुदुर्ग, रत्नागिरी जिल्ह्याकडे पावसाची शक्यता आहे. तसेच हा जो काही परिसर आहे सातारा जिल्ह्यामध्ये पाऊस राहील. पुणे जिल्ह्याकडे पाऊस बघायला मिळेल. मुंबईकडे पावसाची शक्यता आहे. रायगडमध्ये विजांचा गडगडाट आणि पाऊस बघायला मिळू शकतो. रायगड जिल्ह्याकडे देखील बऱ्याच भागामध्ये पावसाची शक्यता आहे. पालघर, नाशिक पावसाची शक्यता आहे. नाशिक जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये पाऊस बघायला मिळू शकतो. मालेगाव, मनमाड, येवला तसंच अहिल्यानगरच्या काही भागामध्ये पावसाची शक्यता आहे. अहिल्यानगरच्या या ठिकाणी पाऊस बघायला मिळू शकतो. कोपरगाव, श्रीरामपूर, संगमनेर, घोडेगाव तसंच पारनेर, शिरूर, श्रीगोंदा, दौंड या परिसरामध्ये पावसाची शक्यता आहे. छत्रपती संभाजीनगर, बीड जिल्ह्याकडे पावसाची शक्यता आहे. जोर कमी आहे बीड जिल्ह्याकडे, मात्र पावसाची शक्यता आहे.
पाऊस आपल्याला नांदेड जिल्ह्याकडे देखील बघायला मिळू शकतो. हा जो काही परिसर आहे नांदेड जिल्ह्याचा, नांदेड जिल्ह्याकडे पावसाची शक्यता आहे. लातूरकडे पावसाची शक्यता आहे. नांदेड, लातूर, परभणी या ठिकाणी आपल्याला पाऊस बघायला मिळू शकतो. या ठिकाणी पावसाची शक्यता आहे. तसेच हा जो काही परिसर आहे विदर्भात जर बघितलं तर विदर्भात देखील पावसाची शक्यता आहे. विदर्भात देखील विजांचा गडगडाट आणि पाऊस बघायला मिळू शकतो. नागपूर जिल्ह्याकडे देखील पावसाची शक्यता. नागपूर, भंडारा, गोंदिया जिल्ह्याकडे हलक्या मध्यम स्वरूपात पाऊस बघायला मिळू शकतोय. मात्र जोर या ठिकाणी जास्त वाढतोय. गडचिरोली, चंद्रपूरचा जो काही परिसर आहे या परिसरामध्ये विजांचा गडगडाट आणि मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस देखील बघायला मिळू शकतोय या ठिकाणी आणि आसपासच्या काही परिसरामध्ये. तर मित्रांनो, या ठिकाणी जर बघितलं आसपासच्या परिसरामध्ये बऱ्याच भागामध्ये पावसाचा जोर वाढतोय. आणि 22 जूनला जर बघितलं तर 22 जून रोजी महाराष्ट्राच्या सर्वच भागामध्ये पावसाचा जोर जबरदस्त स्वरूपात वाढतो आहे. 22 जूनच्या दुपारनंतरच्या वातावरणामध्ये पावसाची शक्यता जबरदस्त स्वरूपात जोरदार असा पाऊस बघायला मिळू शकतोय. तर पावसाचा जोर या ठिकाणी जास्तच बघायला मिळेल. जोरदार पावसासोबत तुरळक ठिकाणी अतिवृष्टी सदृश्य पाऊस देखील बघायला मिळू शकतोय. चंद्रपूर जिल्ह्याचा जो काही परिसर आहे या भागामध्ये जबरदस्त पावसाचा जोर वाढतोय. चंद्रपूर जिल्ह्याचा भाग आहे. नांदेड जिल्ह्याचा जो काही परिसर आहे या परिसरामध्ये जोर जास्त वाढतोय. जोरदार मुसळधार पाऊस या ठिकाणी आणि आसपासच्या काही परिसरामध्ये बघायला मिळू शकतो. तर या ठिकाणी आपल्याला बघायला मिळू शकतो हा जो परिसर बल्लारपूर, चंद्रपूर, भाताडी, कुकस रोड, भद्रवती, वणी कायर, तसेच मोहर्ली, कुटवाडा, चारगाव, बिके, चिमूर, शिंदेवाही, राजोळी हा जो सर्व काही परिसर आहे या परिसरामध्ये जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे. तसेच नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली या ठिकाणी देखील पावसाची शक्यता आहे. वर्धा, अमरावती, यवतमाळमध्ये जोरदार पाऊस बघायला मिळू शकतो. विदर्भात जोर जास्त आहे. अकोला, वाशिममध्ये देखील पावसाची शक्यता जास्त आहे. बुलढाणाकडे विजांचा गडगडाट हलक्या मध्यम स्वरूपाचा होऊ शकतोय 22 जून रोजी. विदर्भात जोर जास्त आहे. तसेच पावसाचा जोर या ठिकाणी देखील जास्त बघायला मिळू शकतो. मित्रांनो, सिंधुदुर्ग, रत्नागिरी तसेच हा जो काही परिसर आहे सांगली, कोल्हापूरचा या ठिकाणी जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे. 22 जून रोजी या ठिकाणी जोर जास्त बघायला मिळू शकतोय. नाशिक, अहिल्यानगर तसेच पुणे, पालघर, रायगड या ठिकाणी पावसाची शक्यता आहे. छत्रपती संभाजीनगर, जालना जिल्ह्यामध्ये देखील पावसाची शक्यता आहे. मात्र जोर थोडा कमी आहे. बीड, लातूरकडे देखील पावसाची शक्यता आहे. पावसाचा जोर जास्त आपल्याला 22 जून रोजी बघायला मिळू शकतोय. नांदेड जिल्ह्याकडे देखील जोर जास्त आहे. आणि मित्रांनो, बीडकडे 22 जूनच्या रात्रीच्या दरम्यान जोर जास्त वाढत आहे. हा जो काही बीड जिल्ह्याचा परिसर आहे या ठिकाणी जोरदार पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतोय. बीड, गेवराई, माजलगाव तसेच हा जो लगतचा सर्व काही परिसर आहे धारूर, केज, येळंब, चौसाळा, बीड जिल्ह्याचा जवळपास संपूर्ण परिसर आहे या ठिकाणी विजांचा कडकडाट, जबरदस्त मुसळधार पाऊस आपल्याला रात्रीच्या दरम्यान बघायला मिळू शकतोय. 22 जून रोजी रात्रीच्या दरम्यान पावसाचा जोर जास्तच बघायला मिळू शकतो या ठिकाणी आणि आसपासच्या बऱ्याच परिसरामध्ये. तर मित्रांनो, किनारपट्टीला देखील जोरदार पाऊस होण्याची शक्यता 22 जून रोजी आपल्याला बघायला मिळू शकते. एकंदरीत बघितलं तर 20 जून रोजी जोर थोडा कमी आहे. 21 जून रोजी राज्याच्या बऱ्याच भागामध्ये पावसाचा जोर वाढतोय आणि 22 जून रोजी जवळपास महाराष्ट्राच्या संपूर्ण भागामध्ये विजांचा गडगडाट आणि जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे. तर मित्रांनो, तुमच्या विभागाचा हवामान अंदाज जाणून घेण्यासाठी तुमच्या विभागाचे नाव आम्हाला कमेंटमध्ये अवश्य कळवा आणि जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला तर भेटूया व्हिडिओसोबत. तोपर्यंत नमस्कार. जय हिंद, जय महाराष्ट्र.